वंदे मातरम. बब्बूबाईंना भेटायला आलोय, पाणी प्रश्न मांडला. बब्बूबाईला भेटायला आलो म्हटल्यावर टेम्पो स्टँडवर सगळीकडे हल्लकल्लोळ. आमच्या भावाला भेटायला आले, हा भावे सर आले, सगळे खुशीत. सगळे आले माझ्या माग आणले मिरंडा आणि प्यायलो आम्ही. यावेळेला शक्यतो राजकारणातले लोक काय पितात? हे मिरिंडा पितात का? हो माझा काय आणलंय? माझा मँगो पिता का? नाही, पण आम्ही पितो. आम्हाला तेच हवं असतं. आणि बब्बूबाईकडे आलो म्हटल्यावर सगळे टेम्पो चालक मालक संघटनेचे लोक इथं आलेत. एक दुःखी टेम्पो चालक मालक भेटलाय. काय नाव तुमचं? सचिन कदम. काय झालं? 24,000 रुपये कसला दंड पडला? नाही, ओव्हरलोडचा होता तुम्हाला दंड. ओव्हरलोडचा दंड. ओव्हरलोडचा दंड होता. आता तुम्ही मला सांगा, नाशिक लोकलमध्ये चालणारा टेम्पोवाला ओव्हरलोड करून करून किती कली? हो, गुन्हाच आहे ओव्हरलोड करणं. पण 24,000 दंड करणं योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा. कारण आज रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा फायनान्स मिळवण्यासाठी पैसे खर्च करणं, मग फायनान्स मिळवणं, फायनान्स मिळवल्यानंतर हप्ते फेडण्यासाठी धंदा उभा करणं. धंदा उभा करताना आडवे येणारे कोण कोण आहेत? त्याच्यामध्ये पांढरे बगळे, खाकी बगळे, टेम्पो स्टँडवरचे खर्च, हप्ते आणि हे सगळे हप्ते गोळा करणारे वसुली माफिया टोळ्यांमधले टोळके माफिया. या सगळ्यांवर मात करून भाडं मिळवणं, माल चढवणं, माल उतरवणं आणि ओव्हरलोड जर नाही केलं तर भाडं मिळत नाही. ओव्हरलोडला ज्याची तयारी त्यालाच भाडं. जो ओव्हरलोड करणार नाही त्याला भाडं मिळणार नाही. अशा कैचीत सापडला जातो ट्रकवाला, टेम्पोवाला. सापडला तो ओव्हरलोड का भरलं म्हणून बेकायदा गाडी चालवतो, म्हणून जनतेच्या दृष्टीने तो नालायक. ओव्हरलोड भरलं नाही तो धंद्यामध्ये नालायक. तो लोड देणारा म्हणतो, येड्या आम्ही ओव्हरलोड देतो, सगळेजण घेतात, तू घेत नाही, तुला डोकं नाही, तुला धंदा येत नाही. मग टेम्पोवाल्यांनी काय करायचं? आरटीओ दंड मारतो तो वेगळा. आता या माणसांनी दंड आणि हप्ता याचे पैसे गोळा केले, कसे बसे भरले आणि पुन्हा टेम्पो सोडून आणला. आणि रस्त्यावर आणला नाही तर लगेच त्याच हरामखोर आरटीओ साहेबांनी त्याला पुन्हा दुसरा दंड दिला. तो कितीचा? 25,000 रुपये. पहिला दिला 24,000चा. मग ते 24,000 गोळा केले, हप्त्याचे पैसे गोळा केले, सगळं भरलं, गाडी रस्त्यावर आणली, पुन्हा 25,000चा दंड. तुमच्या बापाची ठेव आहे का आरटीओ वाल्यांद्वारे? लाजा बाळगा लाजा. त्या नितीन गडकरींनाही कळत नाही आणि तुम्हालाही कळत नाही. माणसांनी जगायचं कसं? महागाईला लागली आग, सगळीकडे बेरोजगारी. बेरोजगारी आहे म्हणून लायसनवर मिळतंय 100% आम्हाला कर्ज, म्हणून घेतोय गाड्या. गाड्या घेतल्या तरी समाजामध्ये इज्जत नाही. काय गाडीवालाच, काय टेम्पोवालाच, पोरगी देत नाही, लग्न वाहून देत नाही. त्याच्यातही आपण पोरं बेरोजगारी हटवण्यासाठी आणि मानाची रोजीरोटी मिळवण्यासाठी गाड्या घेतायत, कामं करतायत, तर तुम्ही सगळीकडनं त्यांच्या पायात बेड्या अटकवतायत. लाज वाटते आम्हाला तुमची. जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. आई जेव घाली ना आणि बाप भीक मागू द्यायना. जगायचं कसं?